सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर गाव हे प्रसिद्ध आहे शंभू महादेवांच्या देवस्थानासाठी। छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असणारे शंभू महादेव मंदिर यादवकालीन आहे। पौराणिक कथेनुसार नारद मुनींच्या कळ लावल्याने माता पार्वतीकडून सारीपीठात हरलेले महादेव रुसून बालाघाटाच्या डोंगरात आले। त्यांना विनवण्यासाठी माता पार्वतीने बिल्लिणीचं रूप घेऊन शंकरांना मोहित केले व त्यांच्याशी तिथे विवाह केला। तेच स्थान म्हणजे शिखर शिंगणापूर। याच विवाहाच्या निमित्ताने इथे चैत्र महिन्यात यात्रा भरवली जाते। यात्रेत देवीला हळद, अष्टमीला लग्न सोहळा तर एकादशीला कावड उत्सव भरतो। या सोहळ्यामध्ये शंभू महादेवाचे मंदिर व पातळबळी मंदिराच्या शिखराला पागोटा बांधला जातो आणि विशेष म्हणजे हा पागोटा पूर्ण हाताने विणलेला असतो। या यात्रेत कावड मिरवणूक म्हणजे मुख्य आकर्षण असते। मोठमोठे तांबे पितळाचे पाण्याने भरलेले हंडे या कावडीला लावलेले असतात। ही अतिशय जड कावड डोंगराच्या कड्यातून म्हणजे मुंगी घाटातून मानवी साखळीने ओढत डोंगराकडे नेतात। सासवडच्या इकतपुरीची संत बोतुजी तेली यांच्या कावडीस येथे प्रथम मान आहे। शिखर शिंगणापूरचा महादेव हा मोठा महादेव म्हणूनही ओळखला जातो। असा शिखर शिंगणापूरचा महादेव हा नवसाला पावणारा आणि संकटाला धावणारा अशी त्याची ख्याती आहे। मित्रांनो, तुम्ही कधी शिखर शिंगणापूरच्या यात्रेला गेलाय का? मला कमेंट करून सांगा।